आता एक ब्रेकिंग न्यूज येते नाशिक जिल्ह्यातून। कळवण तालुक्यातील दरेभणगी येथील महिलांचे दारूबंदीसाठी एल्गार निघाला असून अनेक लोक व्यसनाधीन झाल्यामुळे चक्क महिलांना थेट कळवण तहसील कार्यालय गाठावे लागले। तर संतप्त महिलांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे। यावेळी आक्रमक महिलांनी संतप्त होत कळवण पोलिसांना देखील दारूबंदीचे निवेदन दिले आहे। दिवसेंदिवस व्यसनाधीनतेचे प्रकार वाढत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत। मोठ्या प्रमाणात येथील महिला विधवा झाल्या आहेत। त्यामुळे दारूबंदी झालीच पाहिजे यासाठी महिलांनी थेट प्रशासकीय कार्यालय ते कळवण पोलीस ठाणे गाठत निवेदन दिले। अवैध धंदेवाल्यांवर कठोर कारवाईची मागणी केली असून कळवण पोलीस ॲक्शन मोडवर येत दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन महिलांना दिले आहे। यावेळी माध्यमांशी संवाद साधत महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। याबाबत आदिवासी बचाव अभियानाचे जिल्हाध्यक्ष राम चौरे, बेबीलाल पालवी यांनी देखील नाराजी व्यक्त करत यापुढे अवैधरित्या चालू असलेल्या धंद्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे। तर आम्ही देखील याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधू असे यावेळी चौरे यांनी सांगितले आहे। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट या ठिकाणी चालू असताना चक्क महिलांना रणरागिणींना रस्त्यावर उतरावं लागलं आहे आणि याच महिला आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। या ठिकाणी आदिवासी बचाव अभियानाचे जिल्हाध्यक्ष राम चौरे देखील आपल्यासोबत आहेत, काही आक्रमक महिला देखील आपल्या समोर आहेत। आपण सर्वप्रथम महिलांची प्रतिक्रिया घेणार आहोत। काय आहेत त्यांच्या मागण्या, कशा असणार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया, आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत। आताही कशासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात, काय सांगणार दारूबंदीसाठी? आपण कोणाकोणाला निवेदन दिले, काय सांगाल मावशी? आपण मोठ्या संख्येने आपण पायी आलात, काय सांगाल दारूबंदीसाठी आपण आलात, कोणाकोणाला निवेदन दिले? या अगोदर तुमच्या ज्या गावामध्ये अवैध धंदा असेल, दारूबंदी असेल, नव्हती का? चालू होती। आताच आपण पोलिसांकडून काय आश्वासन काय सांगाल मावशी? आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात, कळवण पोलीस ठाण्याला भेट दिली, काय सांगाल दारूबंदीसाठी आपण चक्क रस्त्यावर उतरला? पोलिसांकडून काय आश्वासन मिळालं? दारू बंद होत नाही, नावा सांगा दारू बंद होत। आपल्या समोर आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। सर नमस्कार. नमस्कार. नमस्ते. काय सांगाल या ठिकाणी आपल्या ज्या आदिवासी महिला आहेत दरेभणगीतील चक्क दारूबंदीसाठी त्यांना रस्त्यावर उतरावं लागत आहे, अनेकांचे संसार देखील मुडीत निघालेला आहे। असं असताना या ठिकाणी चक्क महिलांना पायी कळवण पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, तिथे गाठावं लागतं, काय सांगा? खरोखरच त्यांचे जे दुःख आहे ते त्यांनी गावामध्ये पंचमंडळीसमोर, ग्रामपंचायतीसमोर मांडलेलं आहे, पण गावातून त्यांना ते रिस्पॉन्स मिळाला नाही आणि म्हणून नाईलाजाने त्यांना शेवटी तहसीलदार असेल, प्रांत असेल, DYSP साहेब असेल, PI साहेब असेल यांच्यापर्यंत दाद मागण्यासाठी ते आलेले आहेत आणि रितसर सगळ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं। आता मी पण समक्ष होतो आणि इथं पण आता PI साहेबांनी सांगितलं किंवा DYSP साहेब समोर आहेत, तर तुम्ही नावं द्या। आणि खरोखर आहे की महिलांनीसुद्धा किंवा गावातल्या जे कोण असतात त्या लोकांनी ती नावं, दारू बनवणाऱ्यांचे, दारू विकणाऱ्यांचे कमीत कमी नावं सांगितले गेले पाहिजे। ते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आतापर्यंत 4दा येऊन गेलो, आम्ही आलो फिरलो, पण नावं काय कोणी सांगत नाही, आम्ही समोर धरलं तरी त्यांचं नावं सांगत नाही, तर कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे। माझीसुद्धा आता सगळ्या महिलांना विनंती आहे की तुम्ही ओपन जरी सांगू शकत नसाल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही आम्हाला नावं कळवा, आम्ही यांना नावं देऊ। गोष्ट अशी की त्यांनी आम्हाला लिस्ट दाखवली की आता 4-5 दिवसापूर्वी नुसतं 2 घटना, असं नाही की जेव्हा लिस्ट बघितली वर्षभरात, 1.5 वर्षातल्या, 28 महिला विधवा झालेले आहे, म्हणजे 28 पुरुष तिथं मयत झालेले आहे। हे तर झाले लग्न झालेलं यांचं असेल, बिगर लग्नांचे किती गेले काय हिशोबच नाही अजून। हे फार गावगाव गंभीर प्रश्न आहे, पण यातला पुढाकार ह्या महिलांनीच घेतला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि आज खरोखरच मी त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी आज पुढाकार घेतला आणि आमचंसुद्धा काम आहे की आदिवासी संघटना म्हणून किंवा आदिवासी पुरुष म्हणून की त्यांच्याबरोबर आम्ही ठामपणे राहू आणि ते जे काही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदन जे काही लिहिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही पण पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार साहेब असेल किंवा वरिष्ठ कारवाईवर आम्ही नक्कीच प्रयत्न करू। प्रतिनिधी अनिल पवार, NTV न्यूज मराठी, कळवण, नाशिक।